मुलांनो, आता एक खूप भारी जादू शिकूया. कधी विचार केलाय का की आपल्या आजूबाजूच्या निर्जीव वस्तू जर माणसांसारख्या वागायला लागल्या तर? समजा सकाळी तुमच्या घराचा अलार्म वाजतो. तो नुसताच वाजत नाही, तर तो जणू तुमच्यावर ओरडतोय, "अरे उठ, उशीर झालाय." जेव्हा आपण एखाद्या निर्जीव वस्तूला माणसाचे गुण देतो ना, म्हणजे ती वस्तू माणसासारखी हसते, रडते किंवा धावते असं सांगतो, तेव्हा त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात पर्सॉनिफिकेशन. पर्सॉनिफिकेशन. बघा, या शब्दाच्या सुरुवातीलाच पर्सन म्हणजे माणूस हा शब्द लपलाय. म्हणजे वस्तूला पर्सन बनवणं. आता ही काही उदाहरणं ऐका. द लाइटनिंग डान्स्ड अक्रॉस द स्काय. आता वीज कधी नाचते का रे? नाही. पण कवीला असं सांगायचंय की ती वीज आकाशात इकडून तिकडे झेप घेत होती, अगदी डान्स केल्यासारखी. दुसरं उदाहरण. द विंड हाऊल्ड इन द नाईट. वारा काय लांडग्यासारखा ओरडतो का? नाही. पण वादळात वाऱ्याचा आवाज इतका मोठा होता की जणू तो ओरडत होता. आपल्या शाळेतली घंटा बघा. द स्कूल बेल कॉल्ड द स्टुडंट्स. घंटा काही तोंडानं हाक मारते? नाही. पण तिचा आवाज आपल्याला बोलावतोय असं वाटतं. जेव्हा आपण म्हणतो ऑपॉर्च्युनिटी नॉक्स ॲट द डोअर ओन्ली वन्स, संधी एकदाच दार ठोठावते, तेव्हा आपण संधीला माणसासारखं दार ठोठावताना दाखवतो. आहे की नाही गंमत? आता तुम्ही सांगा बरं, उन्हाळ्यात सूर्य तुमच्याकडे बघून काय करत असेल? तो रागाने बघतोय. द सन ग्लेअर्ड ॲट मी असं म्हणता येईल का?